असा हनुमानांचा फोटो किंवा अशी मूर्ती तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलीच असेल, पण या स्वरूपामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? रामायणाच्या युद्धात जेव्हा रावण पराभवाच्या उंबरठ्यावर आला तेव्हा त्याने मदतीसाठी आपल्या भावाला अहिरावणाला बोलवलं. तो पाताळ लोकाचा अधिपती, मायावी आणि अत्यंत बलवान होता. त्याने आपल्या मायावी शक्तींच्या जोरावर संपूर्ण वानर सेना आणि राम लक्ष्मण यांना बेशुद्ध केलं आणि त्यांचे अपहरण करून पाताळ लोकात घेऊन गेला. जेव्हा हनुमानाला याची माहिती मिळाली तेव्हा ते तात्काळ पाताळ लोकात पोहोचले. तिथे त्यांचा आणि अहिरावणाचा भयंकर युद्ध झाला. पण अहिरावण मायावी असल्यामुळे तो हनुमानाचे हल्ले चुकवत राहिला. तेव्हा हनुमानाला कळलं की अहिरावणाने 5 दिशांना 5 दिवे लावले आहेत. जोपर्यंत हे 5ही दिवे एकाच वेळी विझवले जात नाहीत तोपर्यंत अहिरावणाला मारणं अशक्य आहे. मग हनुमानाने आपला पंचमुखी अवतार धारण केला. पहिले मुख स्वतः हनुमानाचे, धैर्य आणि पराक्रमासाठी. दुसरे मुख नरसिंह, भय आणि राक्षसांचा नाश करणारे. तिसरे मुख गरुड, मायाजाळ व काळ्या शक्तीचा नाश करणारे. चौथे मुख वराह, संरक्षण आणि स्थैर्य देणारे. 5वे मुख हयग्रीव, ज्ञान आणि बुद्धीसाठी. या पंचमुखी स्वरूपाने हनुमानाने 5ही दिशांचे दिवे एकाच वेळी विझवले आणि अहिरावणाचा वध केला. त्यामुळे श्रीराम आणि लक्ष्मणांची सुटका झाली. पंचमुखी हनुमान आपल्याला शिकवतात की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य गमावू नका. प्रयत्नांना शक्ती द्या, योग्य निर्णयांसाठी बुद्धी वापरा, ज्ञान मिळवत राहा आणि नेहमी सकारात्मक राहा. कारण हीच ती 5 मुखं आहेत जी प्रत्येक माणसाला यश, शांती आणि समाधान देतात.